श्री स्वामी समर्थ। तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितला आणि आज त्याचा काल होता बुधवार, मी पारायण लावलेला। आज आहे गुरुवार। छान रांगोळी काढलेली, उंबरठ्याला हळदीचं लेपन दररोज करते अधिक मासामध्ये। सुंदर अशी दररोजची रांगोळी काढते, छान वाटतं। आणि आज पारायणाचा दुसरा दिवस होता, पारायण वगैरे कंप्लीट केलं आणि मग देवांसाठी ना पौर्णिमेसाठी खास मी व्हाईट कलरचं कापड तुम्हाला त्या दिवशी दाखवलेलं, त्याचं वस्त्र शिवले, अस्तर लावून शिवलेलं आहे। सिंपलच असं मी कट करून घेते आणि मग त्याला ना आवडेल ती, म्हणजे त्याला सूट होईल ती लेस लावते। ती सिल्वर लेस लावली आणि त्याचबरोबर ना हे अस्तर आणि वस्त्र आहे ना तो एकत्र ठेवून त्याला ओव्हरलोक केलं आणि त्याच्यावर लेस लावलेली आहे, म्हणजे ना कापड जे धागे वगैरे आहेत ते निघत नाही बेसिकली। तर असं मी शिवून घेते वस्त्र मला पाहिजे तेवढे। त्यानंतर मी जास्त व्लॉग शूटच केला ना, कारण वाचन वगैरे होतं। मग हा तिसरा दिवस आहे, शुक्रवारचा दिवस। सुंदर रांगोळी काढलेली आणि आज सुद्धा व्लॉग जास्त शूट केला नाही मी। बुधवारी ग्रंथ लावलेला, आज शुक्रवारी त्याचा लास्ट अध्याय इथे वाचन करून झालं संध्याकाळी। आणि असं मी 3 दिवसाचा हा ग्रंथ लावलेला, छोटासाच ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ खास करून पितरांसाठी वाचन करतात। अशा प्रकारे माझा ग्रंथ आता कंप्लीट झालेला आहे आणि उद्या आहे पौर्णिमा, तर पौर्णिमेच्या पूजेची तयारी सुद्धा करते। आणि वस्त्र काल मी शिवलेले ते थोडे दाखवले तुम्हाला। मी सध्या बनवते, आम्हाला आज दहीवडे बनवते, दहीवड्यांचं नैवेद्य पण देवाला दाखवते। आम्ही कांदा लसूण खातच नाही पूर्ण अधिक महिना, तर मग काहीतरी वेगवेगळं असतं। तर उद्या आहे पौर्णिमा, मग पौर्णिमेला सांगता पूजा पण करेल, सिंपल नैवेद्य वगैरे दाखवूनच करेल, जसं जमेल तसं। माझं मत आहे का ना, म्हणजे आपण पोथीमध्ये सांगितलेलं असतं जोडपं जेवण वगैरे घाला, तर माझं सगळ्यात मोठं मत असतं, मी तुम्हाला सांगू का, मला असं वाटतं का आपण ना कुठेतरी आता अधिक मास पण चालू आहे आणि प्रत्येक वेळी कोणाचा वाढदिवस असेल आपल्या घरातल्या कोणाचा, तर ना आपण ना छोटंसं काहीतरी आश्रम वगैरे असतात ना, तर तिथे थोडंसं तर देऊन यावं। एवढं मनाला समाधान मिळतं ना, मी सांगू शकत नाही किती समाधान मिळतं। आपल्या मुक्या प्राण्यांनासुद्धा गोशाळेमध्ये जिथे शक्य होईल तिथे ना प्रत्यक्ष खाऊ घेऊन जायचं आणि त्यांना द्यायचं। पैसे वगैरे देण्यात मला तेवढं हे नाही वाटत, प्रत्यक्ष खाऊ द्यायचं मुक्या प्राण्यांना वगैरे। गोशाळेमध्ये सुद्धा खाऊ घेऊन जायचं, तर ते म्हणजे प्रत्यक्ष आपण दिलं ना खाऊ, आपल्या हाताने घातलं का त्याचं समाधान वेगळं असतं। तर मी त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देते। घरामध्ये आपले पाहुणे वगैरे येतातच जेवायला, काय कार्यक्रम असेल तर, पण जसं आपल्याला शक्य होईल तसं करायचं। तर असं आहे, चल बघूया उद्या कसं होतं। तर उद्या माझी पूजासुद्धा आहे, मग जसं शक्य होईल तसं करेल। आणि अशा प्रकारे दहीवड्यांचं नैवेद्य दाखवलं देवाला, खूप सुंदर टेस्टी दहीवडे झालेले। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा अधिक मासामधला दिवस तो म्हणजे पौर्णिमेचा दिवस। सकाळी लवकर उठलेली मी, माझी पूजा वगैरे सकाळी लवकर झालेली, हळदीचं लेपन करून छान उंबरठा सजवलेला, रांगोळी काढलेली। आणि आम्ही त्या दिवशी मुंबईला गेलेलो ना, तेव्हा भुलेश्वरच्या तिकडे गेलेलो होते। भुलेश्वरमध्ये ना भरपूर सारं देवांच्यासाठी पाहिजे ते सामान, म्हणजे देवांसाठी लागणारं सगळं मिळतं। ते हे वस्त्र जे म्हणजे शॉल आहे ती तिकडनंच आणलेली, एक गणूबाप्पासाठी आणलेली आणि एक स्वामींसाठी आणलेली। एवढं सुंदर वाटत होतं ना अर्पण करताना, आणि मी वस्त्र शिवलेले ते घातलेले आहेत। सगळी पूजा ना माझी पहाटे लवकर झालेली, कारण का माझं सगळं होतं का आज सगळं लवकर व्हायला पाहिजे सगळं, कारण का संध्याकाळची पण तयारी करायची होती। पण झालं वेगळंच, जर देवाने ठरवलेलं असतं तेच होतं नेहमी। तर आज पौर्णिमेच्या दिवशीच म्हणजे गावाला ह्यांची मावशी वारली, तर व्लॉगमध्ये मी ते शेअर केलं नाही, पण आज व्हॉइस ओव्हर करताना शेअर करते तुमच्याबरोबर। तर ही माझी पूजा वगैरे सकाळी लवकर झालेली आणि आम्हाला माहीतसुद्धा नव्हतं। आणि तसं सुतक वगैरे आम्हाला लागत नाही, पण यांची सख्खी मावशी असल्यामुळे थोडंसं म्हणजे दुःख तर असतंच ना। तर माझी सकाळची ही पूजा होती आणि खूप छान सजवलेलं, खूप सुंदर सजवलेलं। आणि आजचा दिवस खूप महत्त्वाचा होता, उद्यापनाचा होता, पण झालं वेगळंच। ही सगळी तयारी मी सकाळी करून घेतलेली, कारण का मला संध्याकाळी वेगळं सगळं करायचं होतं, लक्ष्मीमातेची पूजा वगैरे करायची होती। तर आजची सुंदर पूजा होती आणि छान वाटत होतं, सगळं मन प्रसन्न होतं। पण जेव्हा माहीत पडलं आम्हाला तेव्हा वाईट वाटलं। तर अशा प्रकारे ना सगळी सेवा करून घेतलेली इथे। आणि आता मी करणार आहे संध्याकाळचं लक्ष्मी मातेचं पूजन, त्यासाठी इथे मी दिवे वगैरे लावून घेतलेले आहेत आणि पुढची तयारी तुम्हाला दाखवते। तर इथे अभिषेकाची तयारी वगैरे करून घेतलेली लक्ष्मी मातेसाठी, आणि ही संध्याकाळची पूजा होती। ॲक्च्युली मी करणार नव्हती, पण करावी लागली। श्री स्वामी समर्थ। सर्वांना नमस्कार। क्रिएटिव्ह सुवर्ण आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आहे पौर्णिमा, तीसुद्धा अधिक मासाची पौर्णिमा। तर छान असं देवघर सजवून घेतलेलं आहे, छान सुंदर।
आणि एक वाईट गोष्ट झालेली आहे, पण माझं जे आत वाचन केलेलं त्याचं मला पूजा तर करणंच आहे. तर त्यामुळे आता आपली स्वामींची सेवा करते आहे मी. तर अशी सुंदर सेवा आहे, छान वाटते. आणि काय आलं माहिती आहे का, आजचा दिवस ना मी एक पहिल्या दिवशीपासून ठरवलेलं का पौर्णिमेच्या दिवशी ना मी छान सुंदर मोगऱ्याची फुलं आता बाजारात भरपूर आहेत, तर सफेद फुलांनी सगळं देवघर सजवणार. पण काय झालं सांगू का, देवाची मर्जी असते तसंच होतं. आम्ही तर कल्याणला किती दिवस गेलोच नाही फुलं आणायला, एवढा अधिक महिना आता अर्धा झाला तरीसुद्धा. तर बहीण गेलेली, मोठी बहीण आणि छोटी बहीण, ते तर त्यांनी मला ना गुलाबाची फुलं भरपूर सारी आणून दिली. आणि गजरा तिला मी सांगितलेला गजरा घे, पण तिला किती घे सांगितलं नव्हतं, मग तिने 5 फूटच घेतला. तर 5 फूट मला कमी पडला. मी ठरवलेला खूप सारा गजरा, आणि मी ह्यांना नाही सांगितलं कारण का आमच्या आज मी तुम्हाला सांगितलं ना एक वाईट गोष्ट झाली आमच्या ह्याच्यात, तर मी ह्यांना काहीच सांगितलं नाही मानायला. राहू दे, जे होतं ते परमेश्वराची इच्छा. तर मग माझं जे होतं ना मत का सगळं व्हाईट सजवलं, पण देवाची इच्छा वेगळी असते. कारण का आज ना मी व्हाईट वस्त्र देवांना घातलेले आहेत, शिवले मी स्वतःच. त्यानंतर व्हाईट आसनसुद्धा अंथरलेलं, तर ते मोगऱ्याच्या फुलाने अजून सफेदच दिसलं असतं. पण जे काही लोक आले ना हे लाल फुलांनी, गुलाबाच्या लाल फुलांनी, खरंच म्हणजे मी सांगू शकत नाही. मी समोरनं बघते तर मला तर स्वर्गात मी कधीपासून बघतेच आहे. माझी पूजा राहिली आहे करायची, एवढं सुंदर ते दिसते. मी कधीपासून बहिणीला पण व्हिडिओ कॉल केला आहे, दोघींना केलेला, छान दिसते का नाही सगळं. म्हणजे असं माझं आज ना एकीकडे नर्वससुद्धा होती. मी आज लेट पूजा करायला घेतले, करू का नको हा सुद्धा विचार होता. त्यानंतर मांडली पूजा तर सकाळीच झाली म्हणजे सगळं मांडून वगैरे, फक्त संध्याकाळची पौर्णिमेची पूजा मी करते. पण ना थोडंसं नर्वससुद्धा होती आणि आता जरासा आनंदसुद्धा वाटला. आणि पूजा का करते तर पूजा आज केली पण नसती, पण करते का तर मी वाचन केलेलं, तर त्याचं उद्यापनची म्हणजे उद्यापन एक पूजा असते ना ती बेसिक करते, आणि लक्ष्मीची पूजा मी करते, तर त्यासाठी करते. तर असं आहे ना, खूप सुंदर दिसते, छान वाटते बघायला. तर माझं आज काही सजवण्याचं हे नव्हतं, सकाळीच माझं सगळं सजवून वगैरे झालेलं. तर चला थोडं तर मी त्या दिवशी हे घेतलेलं ना मी, आणि हे एक घेतलेलं. तर ह्याच्यामध्ये मी अभिषेक वगैरे करायला यूज करते, पण ह्याच्यामध्ये ना मी आज पौर्णिमेच्या दिवशी कुंकू भरले आणि लक्ष्मी मातेसाठी खूप छान दिसते. तर मला खूप दिवसांपासून घ्यायचं होतं, आणि आम्ही त्या दुकानात गेलेलो ना तर मला खरंच म्हणजे छान क्वालिटी छान आहे हे ठेवून. त्यानंतर दिवे वगैरे लावून घेतले, धूप अगरबत्ती लावून घेतली देवापुढे, आणि मग अभिषेकाला सुरुवात केली. लक्ष्मी मातेची कोणतीही पूजा ना संध्याकाळीच करायची असते. म्हणजे आपण दिवाळीची करतो, त्याचबरोबर वैभव लक्ष्मी मातेची करतो, पौर्णिमेची करतो, तर ही पूजा ना नेहमी संध्याकाळीच करायची असते. आणि स्पेशली पौर्णिमेची पूजा असते ना ती चंद्राच्या प्रकाशात केली जाते. म्हणजे चंद्र जेव्हा येतो ना आकाशात तेव्हा लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. पौर्णिमेला जर पौर्णिमा एक दिवस नंतर असेल आणि एक दिवस अगोदर संध्याकाळी 5 वाजता वगैरे पौर्णिमा लागते किंवा 4 वाजता, तेव्हा मग तो दिवस धरायचा असतो, त्या दिवशी पूजा करायची असते. कारण का दुसऱ्या दिवशी दुपारी 2-3 वाजेपर्यंत पौर्णिमा समाप्ती होती, मग त्या दिवशी संध्याकाळी पूजा करून काय अर्थ नसतो. कारण का मी स्वामींचं दिंडोरीचं कॅलेंडरप्रमाणे सांगते तुम्हाला, कारण का सत्यनारायणची पूजा मी तशी करायची आणि मी पौर्णिमेचं व्रत करायची ह्यांच्यासाठी, तर तो सुद्धा वैभवलक्ष्मी व्रत करते ना तशीच करायची. वैभवलक्ष्मी व्रतामध्ये कोणी कॉईन, कोणी सोन्याचं दागिना वगैरे वाटीमध्ये ठेवतं, तर मी काय करते माहिती आहे का, मी लक्ष्मी मातेची मूर्तीच अभिषेक म्हणजे श्रीयंत्र आहे, लक्ष्मी मातेची मूर्ती आहे, कॉईन आहे, तर त्यांच्यावरच अभिषेक करते. आणि कळशावर तुम्हाला ठेवलेलं दाखवलं अष्टदळ जे ताटामध्ये तांदळाचं काढलेलं आहे त्याच्यावर सगळी पूजा करते. आणि जे काही अलंकार वगैरे आहेत, वस्त्र वगैरे, ते तिथेच वाहते. पण पौर्णिमेच्या पूजेला ना मी कुंकुमार्चन विधीसुद्धा करते. तर इथे मी तुम्हाला कुंकू दाखवते, किती कलर हाताला लागलेलं केमिकलवालं होतं. कुंकुमार्चनसाठी मी हळदीचं कुंकू नेहमी वापरते. आता हे पंचामृत स्नान करून झाले, त्याची फुलं मी साईडला काढून घेतली, अभिषेकाची आता तयारी करते. तर अभिषेकाला सुरुवात करते, श्री सुक्तम म्हणून अभिषेक करते.
असाल यशस्वी जगदीशी आणि पुष्पं आदित्य ही सगळी सेवा मी दिंडोरी प्रणीत जे पुस्तिका आहेत त्यांच्यामधनं करते. आणि त्यानंतर आता अभिषेकाचं जे जल आहे ते मी पंचामृतामध्ये 2 चमचे घालून घेतले, कारण का त्याच्यावर आपण मंत्रोपचार करून घेतलेला. आणि आता मूर्त्या स्वच्छ करून घेतल्या, एका ताम्हाणामध्ये काढल्या. आणि हे कुंकू अगोदरचंच आहे जेव्हा मी कुंकुमार्चन केलेलं. कुंकुमार्चन विधीचं हे पुस्तक आहे. त्याच्यामध्ये सगळ्या श्रीयंत्रावर, मूर्तीवर, कॉईनवर, त्याचबरोबर खंडोबावर हरिद्रामार्चनसुद्धा कसं करायचं हे व्यवस्थितरित्या दिलेलं आहे. तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही दिंडोरीच्या कुठे तुमच्याकडे असेल दिंडोरीचं केंद्र तिथनं घेऊ शकता किंवा ऑनलाईनसुद्धा मिळतात. तर कुंकुमार्चन विधी म्हणजे देवीचे 108 नावं म्हणून हळदीचं कुंकू असतं ते व्हायचं असतं. आता हे वाहिलेलं कुंकू थोडंसं साईडला काढून ठेवायचं, डेली आपण वापरू शकतो. आणि बाकीचं कुंकू आहे ते तसंच मी डब्यामध्ये भरून ठेवते, नेक्स्ट कुंकुमार्चन करताना तेच कुंकू वापरते. तर अशा प्रकारे आता देवीला वस्त्र अलंकार जे काही आहे ते वाहून घेते. हे वस्त्र मी शिवलेले काल तुम्हाला दाखवले. तर अशा प्रकारे सगळी सेवा मी करते. मला फार आवडतं सगळं करणं आणि म्हणजे मी मनापासून करते. मला ह्या गोष्टी करताना खूप आनंद मिळतो. तर इथे मी वाती लावलेल्या आहेत. आज ना पौर्णिमा होती म्हणून कमळ वात लावलेली आहे. आणि कुंकुमार्चन कुंचम सेवा सगळी माझी झालेली. त्यानंतर आरती करून घेतली. तर अशा प्रकारे अधिक मासाच्या पौर्णिमेची काय माझी सुंदर पूजा झालेली. तर पूजा झालेली आहे माझी. आणि इथे ह्या बडबडतात म्हणून मी म्यूट आवाज करते. हा आता गार्डन मध्ये आले. आणि हा मुद्दाम किती शायनिंग मारतो ना. खाऊ काढून द्यायला सांगतो. नाही खाते ना मी. खाऊ सर्दी झाली एवढी केळी खातो गप्पा गप. हाय कर. तर चला ब्लॉग इथपर्यंत होता. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.